भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. किंवा दुसरं प्रमाण सांगतो, दशा यवन बानली अंगी पांगला नो हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुकू नको. मारा तारुण्य दशेमध्ये केलेला परमार्थ देवाला जास्त आवडतो. म्हातारपणाचा काही इंद्रिय साथ देत नाहीत, म्हातारपणातला परमार्थ काही कामाचाच नाही. परंतु तरुणपणामध्ये जर परमार्थ केला तो देवाला आवडतो. तरुण म्हणजे ताजतवान. आपण देवपूजेला पाणी वापरतो, ताज का शिळ? ताज. देवपूजेला फुलं वापरतो, ताजे का शिळे? ताजे. देवपूजेला बेल वापरतो, तुळशी, ताजे का शिळे? सगळं ताजं लागतं देवाला, नैवेद्य ताजा लागतो. मग शरीर म्हातारं झालेलं कसं चालेल? शरीर सुद्धा ताजं तवानं असलेलं देवाला जास्त आवडतंय. महाराज तारुण्यपणामध्ये तारुण्यात केलेला परमार्थ देवाला जास्त आवडतो. म्हणून महाराज सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून माणूस तरुण आहे तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. आज कीर्तनामध्ये सगळे तरुण आहेत म्हणून थोडंसं बोलण्याचं धाडस केलं. विठाला विठाला. महाराज माणूस म्हणून जो कोणी जन्माला आला त्याच्या पुढे दोन रस्ते असतात. एक प्रपंचाचा रस्ता आहे, तर दुसरा परमार्थाचा रस्ता आहे. कोणत्या रस्त्याने जायचं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. कोणी कोणाला सांगून नाही चालत, कोणी कोणाला बोलून नाही चालत. ज्याला जायचंय, ज्याला रस्ता मार्गक्रमणा करायची त्याच्या मनावर आहे कोण्या रस्त्याने जायचं. प्रपंचाच्या रस्त्याने जायचं की परमार्थाच्या रस्त्याने जायचं. पण जाण्याच्या अगोदर दोन्ही रस्त्याचे फायदे आणि तोटे माणसाने समजून घेतले पाहिजे. जर परमार्थाच्या रस्त्याने गेलो तर काय फायदा होईल आणि प्रपंचाच्या रस्त्याने गेलो तर काय फायदा होईल, असे दोन्ही महाराज फायदे तोटे समजून घ्यायचे. संत वाङ्मयाच्या नुसार मी तुम्हाला दोन्हीचे फायदे तोटे समजून सांगतो. परमार्थाचा रस्ता सुरुवातीला कठीण वाटतो पण नंतर आनंददायी असतो. याच्या उलट प्रपंचाचा रस्ता सुरुवातीला बरा वाटतो पण नंतर दुःखकारक ठरतो. पण काही मार्ग असे असतात महाराज, सुरुवातीलाही बरे असतात आणि नंतरही बरे असतात. पण काही मार्ग असे असतात की सुरुवातीला खडतर आणि त्याचा शेवटही खडतरच होतो. तुम्हाला मी ज्ञानोबराच्या ओव्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रमाणानुसार पटवून देण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी सुरुवातीला बऱ्या वाटतात पण नंतर त्या दुःख देतात. बाबा तुम्ही बचनागाच्या झाडाचा पाला खाल्लाय का? खाल्लाय? नाही. महाराज तुम्ही खाल्लाय? नाही. धीरज महाराज तुम्ही खाल्लाय बचनागाचा पाला? नाही खाल्लाय. तू याचे भया? नाही खाल्लाय. कोणी खाल्लाय इथं बसलेल्यापैकी? कोणी खाल्लाय का? माता मावल्या पाठीमाग कोणीच नाही खाल्ला. अख्ख्या बरबडीतल्या लोकांनी कोणीच बचनागाचा पाला खाल्ला नाही अजून. कोणीच. कमाल आहे राव, कोणीच बचनागाचा पाला खाल्ला नाही. मग मी तरी कुठे खाल्लाय? मी पण नाही खाल्ला. पण ज्ञानोबराय बोलतात म्हणून मी तुम्हाला सांगतो. ज्ञानोबराय सांगतात ऐका. बचनाग नावाचं एक झाड आहे, बचनाग म्हणतात त्याला. ते झाड असं आहे त्याचा पाला खाता असताना इतका गोड लागतो, एवढा गोड लागतो महाराज साखरेपेक्षा सुद्धा गोड लागतो. मी बोलत नाही, ज्ञानोबरायची ओवी सांगतो तुम्हाला. बापा विषाची मधुरता जनी आवडी उपजे चित्ता परिणाम पाहता प्राणोहारी. ज्ञानोबराय म्हणतात बचनागाचा पाला खात असताना गोड लागतो, सुरुवातीला बरा वाटतो पण परिणाम 15 ते 20 मिनिटांमध्ये माणूस मरतो. परिणाम दुःखकारक आहे ना, परिणाम चांगला नाही. आता सांगू का मी तुम्हाला, सुरुवातीला बरं वाटलं पण नंतर दुःख आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात इथं बरं वाटतंय पण परिणाम पुढं अवघड आहे.
गोड पुढे अवघड यमदंड. सुरुवातीला बरं वाटतंय संसाराचं मार्ग, चांगलं वाटतंय, पण परिणाम मसनात घालते. याच्या उलट परमार्थाचं सांगतो तुम्हाला. परमार्थात सुरुवातीला वाईट वाटते, पण नंतर परिणाम चांगला होते. क्षणभर आम्ही सोशिले वाईट, भोगिले आवीट निज सुख. महाराजांचं प्रमाण ज्ञानोबरांची ओवी सांगतो याच्या करता तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात सुरुवातीला जरा वाईट वाटते, पण परिणाम चांगला होतो. बरोबर आहे ना. औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, आहाच न दिसे परी गुणी प्रगट होई. ज्ञानोबराय म्हणतात आपल्याला आपण आजारी पडलो, हे 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 जांभळी देऊ नको, पुढे सर इथे बस, इथे इकडे या रे, पुढे बारकी बार इथे या, समोर या, इथं बसा, सर करे इथं सर, पुढे या, पुढे या, हा या इकडे, इकडे सर कर, इकडे सर कर तू. हा हा सर का. काय नाव आहे रे तुझं? सोपान. हा सुदर्शन. हा हा सक्षम. हा हा बरे देवाचे नाव ठेवले. तर काही लोक नाव ठेवायले. तो एकदम एका गावात नाव विचारलं, म्हणलं बाळा नाव काय? म्हणलं बंटी. बंटी पोरीचं नाव आहे का पोराचं नाव आहे महाराज? कोणाचं? अहो पोरीचं पण नाही, पोराचं पण नाव नाही बंटी. ते पुल्लिंगामध्ये बी चालत नाही, स्त्रीलिंगामध्ये बी चालत नाही. ते नपुसकलिंगी नाव आहे. नाही खरं सांगतो मी तुम्हाला. तुम्ही व्याकरणाचा थोडासा अभ्यास करा. बंटी नाव स्त्रीलिंगी नाही आणि बंटी नाव पुल्लिंगी बी नाही. ते नपुसकलिंगातलं नाव आहे. मग आपल्या लेकराचं नाव असं कोण फालतू ठेवतात लोक, मला वाईट वाटायला लागले. चला पोराव तुम्हाला मी कीर्तन सुटोस्तोर आता उठायचं नाही सोपाने. हा कीर्तन सुटोस्तोर उठ. कीर्तन मधातून जर कोणी नाकाव बुकीच घालील बघा. जमत नाही मला कमी जास्त. तुम्हाला पुढं बोलले मोठेपणानं, उगच बोलले काय. आता मी यायला पुढं काऊन बोलले कैलास भाऊ माहितीये का? आज न उद्या सप्त्याचे कार्यकर्ते काय होणार आहेत? मरणार आहेत. कुठं म्हणलो मी? आज न उद्या रिटायर होणार आहेत असं मला म्हणायचं होतं. मला तसं म्हणायचंच नव्हतं. आणि तुमच्या मनात जर तसं आला असेल तर मला तसंच म्हणायचं होतं. आज न उद्या जाणारच आहे, मृत्यू लोक आहे, याचं काय कराय. आज न उद्या आपण जाणारच आहेत. मग उद्या सप्त्याचे कार्यकर्ते कोण आहे? हे काय हेच आहेत. म्हणून आतापासून कार्यकर्त्याला मानपान द्यावं लागेल ना जरा. हा बरोबर. कीर्तन सुटेपर्यंत कोणी कीर्तनातून उठून जायचं. कीर्तन चालू असता कोणी बडबड करायची, शेजाऱ्याला चिमटा घ्यायचा, मोबाईल बघायचा, तंबाखू खायचा. कीर्तन चालू असताना कोणी इकडे तिकडे बघायचं, झोपी जायचं. आणि कीर्तन चालू असताना ज्या जेवायला विठ्ठल विठ्ठल भजन होईल कोणी भजन म्हणायचं नाही. तर कीर्तन टायमात सुटल. आणि जर थोडीशी काही चुकर जर केली तर मला काही काम नाही. काय आज लय माझं कीर्तन लांब बी नाही. मस्त सकाळी काकडा करूनच जाईल. मग मी नारायण महाराज मी सकाळी रोज काकडा करतो बरं का. खरं सांगतो तुम्हाला मी. आपलं नारदाच्या गादीवर कैलास बुवा, त्याला माहित आहे कैलास बुवाला. महाराज आपण फक्त मोतीराम महाराजाचं नावच सांगतो, फक्त आपण जोग महाराजाचं नावच सांगतो, पण महाराजाची आचार प्रणाली कधी जीवनात आणायची आहे की नाही. महाराज मला किती 2 वाजले घरी यायला, रात्री 3 जरी वाजले मी काकडा करूनच झोपतो नंतर. पण काकडा नियमानं करायचा. याचं कारण असं आहे की आपण ज्या संप्रदायाच्या जीवावर मोठे झालो, संप्रदायाच्या जीवावर जगतो, त्या संप्रदायाच्या आचार प्रणाली आपण सांभाळली पाहिजे. चला पोरांनो मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आपण जर आजारी पडलो तर आजारी पडल्यानंतर आपण वकिलाकडे जातो का नाही रे? मग कुणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो. बरं डॉक्टरकडेच का जातो? हा इंजेक्शन देतो, गोळ्या देतो. डॉक्टरांना आपल्या शरीरातलं माहित असतं यांचं काय दुखतंय ते. बरोबर आहे की नाही? हा बरं गोळ्या खात असताना कडू लागतात का गोड लागतात? कडू. इंजेक्शन देताना बरं वाटतंय का गार हवा येते? दुखतंय की नाही? मग तरी आपण का घेतो इंजेक्शन? हा आपलं दुखणं कमी व्हावा, आपला आजार कमी व्हावा. ज्ञानोबारायांनी फक्त ती ओवी मधून मांडले. ज्ञानोबाराय म्हणतात औषधाची कडुवटपणी जैसी अमृताची पुरवणी. लेकरू महाराज गोळ्या काही केल्या खात नाही. त्याची आई असं तोंड दाबून धरते आणि महाराज त्याच्या तोंडामुळे काय अशी गोळी मधात घालती. महाराज बुकी घालायची तयारी असते तिची, बळच खाऊ घालती. कारण तिला माहित आहे याचा परिणाम चांगला होणार आहे. तद्वत परमार्थात सुरुवातीला वाईट वाटते, पण त्याचा परिणाम चांगला आहे. परिणाम काय? आयुष्याच्या साधने
सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज म्हणतायत परिणाम सुरुवातीला वाईट वाटतो, महाराज अनुभव वाईट येतो, पण नंतर परिणाम चांगला होतो. बरोबर आहे की नाही? तसं कोणत्या प्रांतात आपण जायचं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. संसाराच्या प्रांताने जायचं की परमार्थाच्या प्रांताने जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला दोन्ही मार्गातले फायदे आणि तोटे तुमच्या समोर ठेवले. पण मार्ग कोणताही असू द्या, दोन्ही मार्गामध्ये लागतंय ते बळ. कोणत्याही मार्गात तुम्ही जा, माणसाला बळ लागतंय, बळ. संसारामध्ये जरी तुम्हाला राहायचं असेल तर महाराज तुम्हाला काय लागतंय अंगामध्ये? बळ. बळ जर नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात तुमचं जगत कोणी कुत्र सुद्धा हिंगलावून तुम्हाला विचारित नाही. तुम्ही जर दुर्बळ असाल, दुर्बळाचं वचन कोणी ऐकून सुद्धा घेत नाही. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. महाराज म्हणतात काही प्रॉब्लेम थोडं मला असं काहीतरी वाटायला लागलं. बरं ठीक आहे. दुर्बळाचे कोण जगी मानिती व्यवहारात जरी तुम्हाला राहायचंय प्रपंचात तरी तुमच्याकडे काय पाहिजे महाराज? बळ पाहिजे. आणि परमार्थ करायचंय तरी बळच पाहिजे. कथेची सामुग्री आणि देह अवसानावर सकल सिद्ध आहे. परमार्थ करायचंय तरी बळच लागते आणि संसार करायचा तरी बळच लागते. मग जर बळ लागत असेल तर बळाचा विचार सुभाषितकाराने 2 श्लोकामध्ये लय गोड मानला. बघा तुम्ही, प्रत्येकाच्या बळाच्या महाराज कक्षा वेगवेगळ्या आहेत, भिन्नता वेगवेगळी आहे बळाची. बघा तुम्ही, पक्षीनाम बल आकाशम, मच्छानाम उदकम बलम, निर्बलानाम बलम राजा, बालानाम रोदनम बलम. 4 प्रकारचं बळ सांगितलं. बघा, पक्षाचं बळ आकाशात आहे, पाण्यात नाही. माशाचं बळ पाण्यात आहे, आकाशात नाही. निर्बलानाम बलम राजा, ज्याचं कुणापाशीच चालत नाही त्यानं राजाकडे जायचं असतं. आणि लहान लेकराचं बळ फक्त रडण्यात असतं. लेकरू रडलं की त्याच्या माईला काही करून त्याला ती वस्तू द्यावीच लागते. निर्बलानाम बलम राजा, बालानाम रोदनम बलम. 4 प्रकारचं बल. बरं चला, आपण वर्णानुसार जर विचार केला बलाचा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मणाचं बळ वेगळं, क्षत्रियाचं बळ वेगळं, वैश्याचं बळ वेगळं आणि शूद्राचं बळ वेगळं. बळ ऐका, विद्या बलंच विपराणाम राजा सैन्य बलम तथा वित्त बलंच वैश्यानाम शूद्रानांच कनिष्ठिका. सुभाषितकार म्हणतात बघा, ज्याचं त्याचं बळ वेगवेगळं आहे. भरपूर विद्या संपादन करणं हे ब्राह्मणाचं बळ आहे महाराज. भरपूर सैन्य संपादन करणं हे क्षत्रियाचं बळ आहे. पैसा संपादन करणं हे वैश्याचं बळ आहे. आणि या सगळ्या परिवाराची सेवा करणं हे शूद्राचं बळ आहे. वर्णाश्रमानुसार सुद्धा बळाची व्याख्या वेगवेगळी केलेली आहे. बरोबर आहे की नाही? बळ लागतच. परमार्थ असू द्या नाहीतर संसार असू द्या, माणसाला बळ लागतं, बळ. मग जर बळ लागत असेल तर ते बळ किती प्रकारचं आहे ते बळ मी तुमच्या समोर ठेवतो, ऐकून घ्या. विठ्ठल, शारीरिक बल, मनोबल, बुद्धिबल, त्याच्यानंतर अर्थाचं म्हणजे संपत्तीचं बळ, सत्तेचं बळ, लौकिकाचं बळ, तपाचं बळ, ज्ञानाचं बळ, धर्माचं बळ, वैराग्याचं बळ, भक्तीचं बळ, निश्चयाचं बळ, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी योगाचं बळ आणि वैराग्याचं बळ. किती प्रकारचे बळ झाले मोजले तुम्ही पोरो? गेलं वाऱ्यावर उडून, वरच्या वरच गेलं. किती प्रकारचं बळ सांगितलं मी तुम्हाला? 15 13 14 15 प्रकारचं बळ मी सांगितले. आता ऐका, एका बळाचं चिंतन करू. महाराज मी तुम्हाला आज हसवणार नाही बरं का. त्या जर फाजील अपेक्षा तुम्ही घेऊन आला असताल तर त्या सोडून द्या तुम्ही. मी आज तुम्हाला मुळेच हसवणार नाही, पण तुम्हाला मी फसवणार बी नाही.
बरोबर तंतोतंत अभंगाचं चिंतन करणार आणि वेळ संपली की त्याच वेळेला जे विठ्ठल करून टाकणार. ऐकाय मी तुम्हाला एका बळाचं तुम्हाला चिंतन सांगतो. आता सुरुवात करू आपण. बळ जर लागत असेल तर माणसाला शारीरिक पहिलं बळ लागते. कोणतं बळ? शारीरिक बळ. परमार्थालाही लागते आणि प्रपंचालाही लागते. शारीरिक बळ, शारीरिक बळ. मी आता यांच्या घरी आलो, अंकुशरावाच्या ह्या घरी आलो, आपले चौथेवाले. त्यांच्या घरी ते पोरगा होता. त्याला म्हणलं, बाळा तुझी उंची बॉडी चांगली दिसती, तू मिलिटरीमध्ये का नाही रे गेला? म्हणला, महाराज ट्राय करायलो पण नंबर लागलाच नाही अजून. जर तुम्हाला सैन्यात भरती व्हायचंय तर कोणतं बळ लागतंय? शारीरिक बळ. बरोबर आहे की नाही? शारीरिक बळ लागतंय, शारीरिक बळ लागतंय. मी बोलत नाही, ज्ञानोबर आहे बोलतो. बळवीन शक्ती बोलून बळवीन शक्ती बोलून बळ लागतंय महाराज. कोणतं क्षेत्र असू द्या बळ लागते. तर त्यातल्या पहिल्या क्रमांकाचं बळ सांगतोय मी तुम्हाला, शारीरिक बळ. शारीरिक बळ कोणतं बळ आहे? शारीरिक बळ. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं. ऐका, ज्ञानोबारा म्हणतात, भरलिया त्रिभुवना हातू चांगू एको एको अर्जुना की निवडोन की जे सेना लक्षवरी की त्याही पाटी जे वेळी लोह मांसा ते घाटी आणि विजय श्रीयेच्या पावटी एकोची बैसे. हजारो पोरं मिलिटरीमध्ये ट्राय मारतात, पण 1000 पोरं लागतात का? किती लागतात त्याच्यातले? ओग 100-50 याच्यावर लागत नाहीत. महाराज म्हणतात, भरलिया त्रिभुवना हातू चांगू एको एको अर्जुना. त्यातले चांगले चांगले निवडक पोरं निवडले जातात, ज्यांची छाती, बॉडी, उंची, मेडिकल सगळं व्यवस्थित, लेखी सगळी परीक्षा भरावी लागते. तेव्हा त्याला काय करतात? सैन्यामध्ये भरती करतात. मग त्याला चांगलं काय लागतं? कोणतं बळ लागतंय त्याला? त्याला शारीरिक बळ लागतंय. ज्ञानोबाराने शरीर बळाची संकल्पना केली, शारीरिक बळ. दुसरं मनोबल लागते. मनोबल. मनोबलाच्या एवढ्या कथा इतिहासामध्ये आहेत, एवढ्या कथा इतिहास. आता सध्या एक चित्रपट धुमाकूळ घालतोय बघा. काय त्या चित्रपटाचं नाव पोरो? हा, काय नाव आहे? छावा. पाहिलाय का तुम्ही? पाहिलाय? पाहिला नसेल तर जरूर पहा. नाही, खरंच पहा. मी या गादीवरून तुम्हाला सांगतो, ज्यानं पाहिला नसेल त्यानं एकदा जरूर छावा नावाचा चित्रपट पहा. पण आपल्याला छावा पाहायला टाइमच कुठे आहे? आपल्याला सैरटच बघा वाटते, छावा नाहीच बघा वाटत. पण छावा चित्रपट पहा. त्याच्यामध्ये शंभू राजाच्या मनोबलाची कथा सांगितली सगळी. किती मनोबल आहे? 40 दिवस महाराज राजाच्या मनोबलाची परीक्षा आहे. 40 दिवस. ऐका, अशीच गोष्ट आहे इतिहासातली. दुसरी गोष्ट, दत्तोजीला मारलं रणांगणामध्ये. दत्तोजीला मारल्यानंतर अब्दालीनं सांगितलं, अब्दाली आला रणांगणात आणि दत्तोजीला विचारलं, क्या दत्तोजी? रक्ताच्या थारोळ्यात पडले दत्तोजी. आप भी लढोगे? त्यावेळेला महाराज दत्तोजीच्या मुखातलं वाक्य आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. महाराज शरीर बळ संपलंय, पण मनोबळ अजून दत्तोजीचं जशाला तसं जिवंत होतं. मनोबल म्हणतात त्याला. कोणतं बल म्हणतात? मनोबल. बरं, मनाचं बरं, मन कुठं दिसलंय का तुम्हाला? शरीरामध्ये मन कुठं दिसलंय? ऑपरेशन करताना डॉक्टरला कधीच भेटलेलं नाही मन. हृदय सापडतंय, किडन्या सापडतात, हाडं सापडतात, फासोळ्या सापडतात, पण मन कधी सापडले? बरं, नाही म्हणता येत नाही. वया म्हणता येत नाही. म्हणता येते का शरीरामध्ये मन? मन असल्याशिवाय महाराज शरीर चालत नाही. बरोबर आहे की नाही? ज्ञानोबारांनी मनाची व्याख्या लय केली. निलिमा अंबरी मृग तृष्णा लहरी वायाची फरारी मन हे नाव. मनोबलाची व्याख्या सांगितली. मनोबल. तिसऱ्या क्रमांकाला आहे बुद्धिबळ. कोणतं बळ आहे? बुद्धिबळ. बुद्धीचं बळ तर महाराज एवढं काम करते. राम 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 राम. हरिपाठातलं प्रमाण सांगितलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराज हे सकळ सिद्धी. बुद्धीचं बळ सांगितलंय. तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणून ही ओवी जर कोणाला आठवत असेल तर सांगा. आठवली? जैसी दीपकळिका धाकुटी ते बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणू नये. महाराज मी 13 अध्याय ज्ञानेश्वरीची पाठ केली बरं काय.
13 नंतर 2 अध्याय परीक्षेला पाठ केले म्हणजे 15 राहिले किती 3 पण बोंबलत फिरायची सवय लागली जे 3 अध्याय राहिले ते राहिलेच पण तरी बी ज्ञानोबाची कृपा अधून मधून होती कधीतरी बघा तुम्ही निलिमा अंबरी मृग तृष्णा लहरी बरोबर आहे मनाची व्याख्या जशी केली तशी बुद्धीची व्याख्या ज्ञानोबरायांनी केली ज्ञानोबराय म्हणतात बुद्धी कशाला म्हणतात जे बहु तेजाते प्रगती तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणून बुद्धीला लहान समजू नका कधी बुद्धी खूप मोठा कार्यक्रम करते मी तुम्हाला दृष्टांत सांगतो बुद्धी काय करते बुद्धी महाराज कोणालाही विकत घेते आपल्या प्रांताचा आमदार आपल्या विभागाचा आमदार त्या आमदाराला त्या खासदाराला आपल्या महाराज मतदारसंघापुरतीच किंमत असते दुसऱ्या जर मतदारसंघात गेलं तर त्याला कोणीच विचारत नाही पण या मतदारसंघातला विद्वान जर दुसऱ्या मतदारसंघात गेला तर त्या विद्वानाची किंमत महाराज तिथेही केली जाते तुम्हाला मी श्लोक सांगतो विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते याला म्हणतात बुद्धीचं बळ विठाला सांगतो बुद्धीच्या बळाचा आहे का बुद्धिबळ ज्याच्याकडे असतं महाराज तो कसा श्रेष्ठ ठरतो एका गावामध्ये एक ब्राह्मण होता तो काय विद्वान नव्हता पोरीचं लग्न तोंडावर आलं होतं आणि त्यानं महाराज बिरबलाला सांगितलं बिरबला अरे मला 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 पैसे मिळाले पाहिजे राजाकडून द्रव्य मिळालं पाहिजे माझ्या पोरीचं लग्न आहे बिरबलानं सांगितलं काळजीच करू नको समोर महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बस आणि मस्तपैकी ध्यान लावायचं राजा तुला पालखी पाठवेल पालखीत बसायचं आणि पालखीत आल्यानंतर राजा येऊन घरी आल्यावर पाया पडला एकच काम करायचं आशीर्वादगा राया म्हणायचं काय म्हणायचं बोला बोला काय म्हणायचं आशीर्वादगा आशीर्वाद म्हणजे तुला राजा माझा आशीर्वाद आहे महाराज हा बसला बिरबलानं सांगितलं महाराज आपल्या नगरामध्ये खूप एक विद्वान ग्रस्त आलाय महादेवाच्या मंदिरात आपल्या विश्वेश्वराच्या मंदिरात तुम्ही त्यांना घेऊन या राजानं पालखी पाठवली पालखीत बसला आणि हा पाठच करू लागला आशीर्वाद गाराया आशीर्वाद गाराया आशीर्वाद गाराया पण रस्त्यानं जात असताना उंट दिसले आशीर्वाद गाराया विसरला उशरट गाराया उशरट गाराया उशरट गाराया असं तो म्हणू लागला राजा आला राजानं पायावर डोकं टेकवलं आणि त्यानं सांगितलं आशीर्वाद गाराया म्हणण्याऐवजी उशरटगा रायाच म्हणला उशरटगा राया म्हणजे राजा तू पुढच्या जन्मात उंट हो असा त्याला आशीर्वाद दिला राजा म्हणला काय राव मी एवढं तुम्हाला मदत केली एवढं तुमचा आदर सत्कार केला एवढा मोठा हार घातला आणि तुम्ही आम्हाला उशरटगा राया म्हणताय बिरबलाच्या लक्षात आलं बिरबल बुद्धिमान होता बिरबलानं सांगितलं महाराज त्याचा अर्थ तसा नाही आहे उशरटगा राया म्हणजे तुम्हाला उंठा असा नाही उशरटगा राया शब्दाचा उ म्हणजे उमा श म्हणजे शंकर टकारो म्हणजे घनगर्जना उमा शहीद शंकर भगवान शंकर तुमच्या राज्यामध्ये राहतो भरपूर पाऊस पडो आणि तुमच्या राज्याला समृद्धी येवो असा त्याचा आशीर्वाद आहे याला म्हणतात बुद्धीचं बळ लक्षात आलं नाही का तुमच्या पुढे अजून एक दृष्टांत सांगतो बुद्धीचं बळ कसं असतं बघा तुम्ही बुद्धिबळ कशाला म्हणतात शंकराचार्य मंडन मिश्राच्या नगरामध्ये गेले शंकराचार्य आणि मंडन मिश्र म्हणजे अति विद्वान बुद्धिवान माणूस कर्मकांडीन बुद्धिवान होता मंडन मिश्रांचं घर कोणतं आहे असं आडावर पाणी भरणाऱ्या बायांना विचारलं या नगरामध्ये मंडन मिश्र कुठे राहतात त्यांनी सांगितलं महाराज ज्या घरावरचे पक्षी सुद्धा वेदांताची चर्चा करत असतील शास्त्राची चर्चा करत असतील समजून घ्या ते घर मंडन मिश्रांचं आहे शंकराचार्य गेले तर त्या घरावरचे खरंच पक्षी सुद्धा वेदांताची चर्चा करू लागले स्वतः प्रमाणम परत प्रमाणम गिरंगना यत्र गिरंगिरंती द्वारस्थ नीडाम तनिसन्निरुद्ध्या जानी हितम मंडनम पंडितो का तेच मंडन मिश्रांचं घर आहे विद्वत्तेचा परिणाम महाराज जो विद्वान बुद्धिमान असतो त्याच्या घरावरचे पक्षी सुद्धा वेदांताची चर्चा करतात पुढे चला एका नगरात विद्वान बुद्धिवानांचं नगर होतं त्या नगर खरंच बुद्धिवानांचं आहे का म्हणून अशा छोट्या छोट्या पोरी पूजा करायला निघाल्या होत्या ताटपूजेचं घेऊन त्या पोरीला विचारलं पोरीनो कोण्या देवाची पूजा करायला जातात पोरीने सांगितलं आम्ही विद्वान लोकांच्या नगरात राहतो आम्ही तुम्हाला शास्त्रीय भाषेतून सांगतो कळालं तर ओळखून दाखवा तुम्ही आम्ही कोण्या देवाच्या पूजेला चाललोय कोण्या देवाच्या पूजेला त्यांनी सांगितलं विहंगो वाहनो यस्य त्रिकच्या यत्र भूषणम सालपा वामभागेच ते देवा शरणम मम कळालं काय याचा अर्थ
नाही कळाला सांगतो ऐका. विहंगो वाहन, वि म्हणजे गरुड, ह म्हणजे हंस, गो म्हणजे बैल ज्यांचं वाहन आहे. विहंगो वाहनो यस्य त्रिकचा यत्र भूषणम. त्रि म्हणजे त्रिशूळ, क म्हणजे कमळ आणि च म्हणजे ज्याच्या हातामध्ये कच आहे. अशा देवाला आम्ही शरण चाललो. त्रिकचा यत्र भूषणम. सालपा वाम भागेच. सा म्हणजे सावित्री, पा म्हणजे पार्वती आणि ल म्हणजे लक्ष्मी. ह्या ज्यांच्या दाशा आहेत ते देवा शरण मम. म्हणजे कोण्या देवाला शरण जातोय आम्ही? म्हणजे तोंडाकडे बघता काय भगवान दत्तात्रयाला शरण जातोय. याला म्हणतात बुद्धीचं बळ. विठाला लक्षात नाही आलं? चला दृष्टांत पुढचा सांगतो. बुद्धिबळ शास्त्रामध्ये खूप वर्णन केलं बुद्धिबळाचं. ऐका काय झालं. भोज नावाचा राजा झाला आपल्या भारतामध्ये. भोज राजा. भोज राजाच्या दरबारामध्ये एक विद्वान बरोबर आहे. यया शका माझी उत्तम. राजा भोज यया शका माझी प्रथम. राजा भोज उत्तम. मग पुण्य पुरुष जन्म घेती पुढे. बघा तुम्ही कैलास बुवा नुसते कलाकार नाहीत, त्यांचं पाठांतर बी जिवंत आहे. उगच कोणी बोलली ना माय 5-5 हजार रुपये देऊन आम्हाला कोणी बोलली असं ते म्हणतात. बाबा आता मला काय माहित नाही. उगा बोलीते का कोणी? अहो माशा मारीत बसलेत बरेच लोक. कोणी हिंगलावून विचारणं झाले. आम्हाला नाही महाराज 15 लाखाची गाडी, त्याला हिंडाय 15 लाखाची गाडी आहे. अवघड झाले. ऐका महाराज म्हणतात ऐका त्यांचं पाठांतर जिवंत आहे. समाधीतलं प्रमाण आहे हे. कोणालाही पाठ नाही, समाधीतलं प्रमाण आहे. राजा भोज नावाचा राजा झाला आणि भोज राजाच्या पदरी एक विद्वान ग्रस्त होता. त्याचं नाव कालिदास. अतिशय विद्वान राजा होता कालिदास. भोज राजाचा दरबार भरला आणि भोज राजाच्या दरबारामध्ये महाराज विद्वान ग्रहस्थापैकी एक बाहेरच्या राज्यातला विद्वान ग्रस्त आला आणि त्याने सांगितलं, राजा तुझ्या नगरातल्या विद्वानांना बोलावून माझ्याबरोबर शास्त्रार्थ कर म्हणाव. त्याने सांगितलं बोला काय प्रश्न आहे तुमचा. त्याने सांगितलं राजा मी प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर जर तुला देता आलं तर मी कायमचा संन्यास घेऊन निघून जाईल आणि जर उत्तर तुला देता नाही आलं तर तुझ्या गादीवर मला राज्य करावं लागेल. भोजराजाने सांगितलं मला तुमची आट मान्य आहे पण मला अवधी द्या. काळजी करू नको राजा, तुला 24 तासाचा वेळ देतो. उद्या या वेळेला उत्तर दे. पण प्रश्न काय ते तर सांगा. प्रश्न सांगितला. ध्यान धरून ऐका बरं का पोरांनो, ध्यान धरून ऐका. 65 कीर्तन ऐकू नका, उगा थोडे दर्जेदार कीर्तन ऐकत चला. प्रश्न लय गोड विचारला. प्रश्न असा होता. प्रश्न विचारला राजा प्रश्न ऐका दे ध्यान धरून. ठाठम ठठम ठम ठठठम ठठम ठा. काय प्रश्न पोरो? ए भांडी घाले प्रश्न काय ना काय प्रश्न विचारला रे? प्रश्न काय होता? कुठं लक्ष होतं तुझं? कितवीला आहे शाळेमध्ये? त्याच्या पप्पाला मला मै गाठ घ्या बरं म्हणाव. 6वीला गेले पोरग. सांगा प्रश्न काय विचारला होता? ठाठम ठठम ठम ठठठम ठठम ठा. महाराज भोजराजाला काही कळच न. थंडगार आईस्क्रीम येऊनच पडला राजा. आता काय एखादा श्लोक नाही, ओवी नाही, काहीच नाही. ठाठम ठठम ठम ठठठम ठठम ठा. काय प्रश्न आहे हा? काळजी करू नकोस, उद्या सकाळीपर्यंत मला वेळ आहे. उद्या सकाळीपर्यंत उत्तर दे या प्रश्नाचं. काय प्रश्न आहे? पण भोज राजा महाराज रात्री गेला. रात्री जेवण गोड लागना, झोप येईना नीट. महाराज शांतता नसली की माणसाला झोपच येत नाही. पैसा किती बी असू द्या, झोपच येत नाही मनात समाधान जर नाही झालं तर. आणि सांगू का राजा झोपत नव्हता. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर. रात्री 12 वाजता उठला आणि कालिदासाच्या घरी गेला. कालिदासा दरवाजा उघड. महाराज रात्रीचे 12 वाजले तर तुमच्यासारख्या राजानं माझ्या घरी यावं काय कारण आहे? कारण तसंच आहे कालिदासा, आज आपल्या विद्वानांच्या सभेमध्ये एक विद्वान आला होता आणि त्याने प्रश्न विचारलाय. अहो काय महाराज काय प्रश्न आहे? ठाठम ठठम ठम ठठठम ठठम ठा. कालिदास म्हणला तुम्ही घाबरू नका, घरी जा, गोळी घ्या मस्तपैकी आणि डबल गोदडं पांघरून झोपा. आणि तुम्ही एकच म्हणायचं तुम्हाला उद्या प्रश्न विचार. अशा शूद्र प्रश्नांची उत्तर मी देत नाही. माझा सेवकच या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देईल. म्हणजे मी जाऊन झोपा. पण कालिदासाच्या विद्वत्तेवर राजा भोज राजाचा विश्वास होता, कारण याची बुद्धी तेवढी तल्लख होती. महाराज राजा घरी जाऊन झोपला. सकाळी उठला, स्नान वगैरे केलं, सगळं उरकलं. राजा दरबारामध्ये आला. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. विद्वान लोक आले आणि कालचा तो माणूस आला, कालिदासही आला आणि त्याने प्रश्न विचारला. राजा कालचा प्रश्न तुझ्या लक्षात आहे काय? काय प्रश्न आहे बोला. पाठ केलं राव, पाठ केलं पोरायनं पाठ केलं. पोरायनं पाठ केलं. पोराव घरी जाताना नुसतं जाऊ नका. कीर्तनात आले की कीर्तनातून काहीतरी घेऊन जात जा. काहीतरी म्हणजे चांगलं नाही तर दुसऱ्याचे चपलच घेऊन जासाल. लय पोरं हुशार येतं. तसं नाही बरं का. म्हणजे एखादी चांगली गोष्ट कीर्तनातून घेऊन जात जा. ऐका प्रश्न विचारला राजा. प्रश्न
ठाठम ठठम ठम ठठम ठठम टा. राजानं सांगितलं काय राव पोरकट प्रश्न मला विचारता, मी एवढा मोठा राजा आहे नगराचा आणि मला असे फालतू प्रश्न विचारता, अशा प्रश्नाचं उत्तर मी कशाला देऊ, माझा सेवक याचं उत्तर देईल. कालिदासा उत्तर दे. कालिदासानं उत्तर दिलं. म्हणलं का लय सोपा प्रश्न आहे हो, कालपासून डोक्याची खिचडी केली तुम्ही, 24 तास झालं आणि प्रश्न लय सोपा आहे. सोपा प्रश्न आहे. काय काय झालं म्हणे, भोजराजा गेला होता युद्धाला, युद्धामध्ये भोजराजा जिंकला, जिंकून आला, तिकून महाराज घोडे आले, तिकून नगारे वाजू लागले, नौबदी वाजू लागल्या, सनई वाजू लागल्या, मंगलवाद्य म्हणजे ज्या अर्थी राजाचं वाद्य वाजतंय त्या अर्थी राजा युद्ध जिंकून आला. राजाची जी राणी आहे ती 3ऱ्या मजल्यावर होती. मग राजाला ओवाळण्याकरता हा ताट घेतलं, ताटामध्ये फुलं औक्षणाचं सगळं साहित्य घेतलं, त्याच्यात आरती म्हणजे समई घेतली आणि राणी महाराज 3ऱ्या मजल्यावरून खाली उतरू लागली. पायऱ्या उतरत असताना उतरता उतरता राणीचा पाय निसटला आणि राणी खाली पडली आणि ताटाचा आवाज झाला. आवाज लय सोपा आहे, ऐका. प्रश्न त्याने सांगितला, भोजश्च भार्या मद विवलायाम करश्च्युतम चंदनम हेम पात्रे सोपान मार्गे प्रकृती शब्दम ठाठम ठठम ठम ठठम ठठम ठा. याला म्हणतात बुद्धिबळ. विठाला विठाला. बस का अजून सांगू बुद्धिबळाची उदाहरणं? बस झाले, मला वाटते 4-5 झाले. बुद्धिबळ. बुद्धिबळ ज्याच्याकडे बुद्धिबळ असतं ना महाराज, जगात सगळे लोक त्याच्या पायावर लोटांगण घेतात. बुद्धिबळ. चला मी 3 प्रकारचं बळ सांगितलं, पुढे जातो. 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचं बळ आहे संपत्तीचं बळ. कोणतं बळ आहे? संपत्तीचं बळ. आता तुम्हाला खरं सांगू काय, संपत्तीचं बळ पोरव, तुम्हाला काही तुमच्याकडं नसू द्या, काहीच नसू द्या, तुम्ही निवळ निर्बुद्ध असू द्या, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नुसते, पण तुमच्याकडे पैसा असू द्या, सगळे लोक तुमच्या जवळ येतात. द्रव्येन सर्वे वशः, शास्त्र सांगते, द्रव्येन सर्वे वशः, सर्वे गुणा. धनवंता लागे सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता लागे सर्व मान्यता है जगी, मान्यता है जगी जगी, सर्व मान्यता है जगी. सर्वे गुणा कांचन आश्रयंते धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. महाराज तुमच्याकडे जर पैसा असेल ना, पैसा, तुम्हाला बायको नाही बोलू द्या, मायबापानं नाही बोलू द्या, तुम्हाला कोणी किंमत नाही देऊ द्या, फक्त तुम्ही पैसा कमवा, सगळे लोक जवळ येतात. जब लग अपने पलों में पैसा, सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा ना बोले. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. इनका साथ नहीं रे कोई, 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 कोई. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. याच्यासाठी काय पाहिजे, सगळे लोक पैशाला सलाम करतात महाराज. आणि पैसेवाले लोक आले ना, लोक बादरायणी संबंध जोडतात. बादरायणी संबंध म्हणजे कळाला? कळाला? बादरायणी संबंध म्हणजे काही संबंध नसताना जो लावला जातो त्याला बादरायणी. एका माणसानं काय केलं, एका माणसाच्या दारात गाडी सोडली, घरात गेला, घरात गेल्यानंतर बायकोला वाटलं नवऱ्याचा कोणतरी पाहुणा असेल. कोण आहे तुम्ही? म्हणला मामा. मामा? हो हो मामा. बायकोला वाटलं नवऱ्याचा मामा असेल. थोड्या वेळाने नवरा आला, म्हणला मी काय ओळखीलं नाही की तुम्हाला, मला क्षमा करा. कोण आहे? म्हणला मामा. नवऱ्याला वाटलं बायकोचा मामा असेल. 2 दिवस राहिलं महाराज, चहा पाणी नाश्ता जेवण मस्त आराम करणं. नवरा म्हणला होय ग, 3 दिवस झाले तू मामा इथंच खुतून बसलाय, जाय की म्हणाव त्याला. बायको म्हणले माझा मामा कुठे? ते तुमचा मामा आहे. दोघांचंच भांडण लागलं. ते म्हणाले तुझा मामा, हे म्हणाले तिचा मामा. म्हणले विचारू चला, ओ तुम्ही कोणाचे मामा आहे? म्हणलं कोणाचाच नाही, मी गाव मामा. कोणता मामा आहे?
पण तुम्ही घरात कसं काय आले? म्हणलं आपला संबंध आहे. येरी कसा घरात येईल? म्हणला काय संबंध आहे? हे काय म्हणला, तुमच्या दारामध्ये बोरीचं झाड आहे आणि माझ्या गाडीला जे चाक आहेत ना ते चाक बोरीच्या झाडाची आहेत. आपला संबंध लागला का नाही? आस्माकम बदरी चक्रम बिस्माकम बदरी तरु, याला बादरायणी संबंध म्हणतात. तुमच्याकडे पैसे आले की लोक बादरायणी संबंध बरोबर लावतात बघा. जवळी असता धनरुका, जवळी असता धनरुका, तोवरी म्हणती सखा दादा भाई, घेई घेई अनुभव घेई रे अनुभव. कोणाचे रे कोण बाबा, अंतकाळी जाण पारिखे होती, घेई घेई अनुभव घेई घेई अनुभव घेई अनुभव घेई घेई अनुभव महाराज म्हणतात पैसा असला सगळे लोक आपल्याला आपलं म्हणतात. सगळे लोक, एखादा माणूस पैशावाला हो, लोक म्हणतात त्यांचं नामचं लय जवळचं नातं आहे. हो काय नाही, माझा चुलत मामा आहे ना, त्याच्या चुलत मेवण्याच्या सख्या बायकोच्या चुलत बहिणीचं पोरग, किती जवळचं नातं झालं. आणि एखाद्याकडे पैसा नसू द्या, महाराज रक्ताचं नातं जरी असलं तर लोक म्हणतात नाही आमचं सोयर पण आहे पण जरा लांबूनच आहे, जरा सवयचं सोयर पण. कारण काय ज्ञानोबराय म्हणतात पैसा गेला की नातं तुटलं आणि पैसा आला की नातं जुटलं. फोन करते किती वाऱ्या, दादा जेवलास काय, नाश्ता केला काय? आणि एकदा का महाराज पैसा गेला, बहीण फोन ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून देते डायरेक्ट. अहो कोरोनाच्या काळात कोणी फोन सुद्धा उचली न गेले हो, सोयरे जवळचे लोक सुद्धा गेले काय म्हणले जाऊ द्या, मग आता गेले तर तासे बी. संपत्तीचं बळ, पुढचं आहे का सत्तेचं बळ. जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता असते ना, सत्ता, तोपर्यंत लोक सलाम करतात, सलाम. सत्ता गेली की कुत्र सुद्धा हिंग लावून विचारित नाही. कधपर्यंत सत्ता असते तोपर्यंत. मी मोतीराम 2000 साली पहिल्या वारीला गेलो. ज्ञानोबाची पहिली वारी 2000 साली केली बरं का महाराज. आणि वारीला गेल्यानंतर मी कराडकराच्या दिंडीत चलायचो, तात्या माझ्या मग चलायचे. आणि कोणी महाराज भेटले रामकृष्णारी महाराज जय हरी, मला वाटायचं काय मग वजन वाढलं पहिल्याच वर्षी, मला लोक रामराम करायले. तर मग नंतर अरे तात्याला रामराम. आणि तात्याच्या पाठीमाग आमच्या दिंडीमध्ये एक मंत्री चलायचे, वनमंत्री, तवाचे वनमंत्री तत्कालीन, आता ते कोण होते ते काढा, वनमंत्री चलायचे. महाराज पोलीसवाला जे बंदोबस्ताला असायचं, सलाम साहेब, साहेब सलाम, साहेब सलाम असं म्हणायचे सगळे. मला वाटलं पोलीसवाले सुद्धा मला सलाम ठोकायले. तर तात्या म्हणले तुला नाही, मग पाठीमाग मंत्री चलतात त्यांना. मग माझा भरमाचं भोपळं फुटलं, अरे आपल्याला नाही ते त्याला.
जोपर्यंत सत्ता असती तोपर्यंत महाराज किती लोक सलाम सलाम सलाम, आणि 5 वर्षानं त्यांचं पद गेलं महाराज. तेच पोलीसवाले कोपर खेळ मारू मारू बाजूला सरकू लागले. म्हणलं लय अवघड काम आहे. सत्तेचं बळ. सत्ता जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच किंमत. सत्ता गेली की विषय संपला. ऐका तुम्ही, नदीच्या काठचे गाव आहेत, वाळू तस्करी होती का नाही तुमच्या इथे? होती ना. एक टेंडर जर पास करायचं असेल कलेक्टरचं तहसीलदारला, तर तहसीलदाराला कलेक्टरला एका सहीसाठी 25-25 लाख रुपये लोकांची देण्याची तयारी असते. कारण काय, सत्ता आहे हातात. सत्ता, कलेक्टरची गादी हातात आहे. आणि एकदा पद गेल्यानंतर अशा 25 सह्या करतो म्हणलं तरी रुपया सुद्धा कपाळाला चिटकाय कोणी देत नाही. सत्तेला किंमत आहे. तुम्ही जोपर्यंत पॉवर मध्ये आहे तोपर्यंत. सत्ता संपत्तीचं बळ, सत्तेचं बळ. त्याच्यानंतर एक लौकिकाचं बळ आहे. काही लोकांच्या पाठीमागं एवढा समाज असतो महाराज, ते कधी निवडणुकीला उभे राहत नाहीत, कधी पडत नाहीत, कधी निवडून येत नाहीत, तरी लोक त्यांच्या पाठीमागे एवढे असतात. सरकार सुद्धा घाबरतंय त्यांना. लोक म्हणतात ओ त्यांच्या नादी लागू नका, सरकार पडेल आपलं. याला कोणतं बळ म्हणतात? लौकिकाचं बळ. लौकिकाचं बळ. लौकिकाच्या नंतर एक बळ येते, त्याला महाराज तपाचं बळ म्हणतात. तपाचं. तपामुळे बळ येतं बरं का. आता तुम्हाला सांगतो इतिहास. दुर्योधनानं आपल्या आईला विचारलं, आई आई काय मला वज्रदेही बनायचे. ते म्हणले त्याचं सूत्र मला माहित नाही, धर्मराजाला जाऊन विचार. धर्मराजाला जाऊन विचारलं, धर्मराजा मला वज्रदेही बनायचे, काय करावं लागेल? धर्मराजा इमानदार साधू माणूस, खरं सांगा वैर्याला कोणी चांगलं पोटातलं गुद सांगेल काय? धर्मराजाने सांगितलं त्याचं औषध तू याच घरी म्हणे. कुठं? देव गांधारी तुझी आई. गांधारीच्या डोळ्याचं तप झालंय म्हणे, आणि तिची पट्टी उघडल्यानंतर तिच्या नजरेतली जी नजर पहिल्यानं ज्याच्या शरीरावर पडेल त्याचं शरीर काय होईल? वज्रदेही होईल. वज्रदेही. असं हो. मग काय करा, तुला नग्न, पूर्ण नग्न अवस्थेत तिथं जावं लागेल. महाराज भीम निसंगळच होता. भीमानं सगळे कपडे काढले ना आपल्या आईकडे रात्रीच्या टायमाला निघाला. महाराज अर्जुन निवांत झोपला. दुर्योधन अर्ध्या रात्रीच्या टायमाला निवांत झोपला महाराज. अर्जुन झोपला, धर्मराज झोपला, आणि दुर्योधन निघाला नागडाचा. नागडा निघाल्यानंतर देवानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि देवानं सांगितलं, दुर्योधन महाराज कुठं चालले? मला ओळखता? हो. कोण आहे? मी ब्राह्मण आहे या नगराचा. कुठं चालले? म्हणलं माझ्या आईला भेटायला. कारण वज्रदेही बनायचे. वज्रदेही बनायची गोष्ट खरी आहे, पण आईच्या समोर, बायांच्या समोर नग्न अवस्थेत जाणं शास्त्रात पाप सांगितलंय. मग एक काम करा, अहो काहीतरी लंगोट वगैरे लावा 4 बोटाचा. नाही पण मला अहो त्यांना काय कळते, तुम्हाला धर्मभ्रष्ट करण्यासाठी चाललाय कार्यक्रम. फुलं जवळ महाराज फुलाचा गजरा होता, तो घेतला आणि त्याचाच लंगोट बांधला त्यानं. गेला गांधारीकडे, आई डोळे उघड. आणि त्या डोळ्यानं माझ्या सगळ्या शरीराला नखशिखांत निहाळ, मला वज्रदेही बनायचे. कपडे काढलेस का? हो. कपडे काढले? हो. पूर्ण नगडा आहे का? पूर्ण नागडा आहे. महाराज डोळे उघडले आणि सगळं ती निहाळायला लागली, पण बरोबर त्या गजरा मांडीवर इथं आला होता आडवा. म्हणले अरे रे 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 मूर्खा, मी तुला 17 वेळा विचारलं होतं काही अंगावर आहे का? म्हणलं काहीच नाही. की फुलाचा गजरा कोणी लावला? म्हणलं एक ब्राह्मण भेटला होता. अरे ते ब्राह्मण नव्हता, कृष्ण परमात्मा होता. मूर्खा, तुम्हाला पुढची कथा माहित आहे. ज्याच्या इंद्रियाचं तप होतंय, तप महाराज, त्याच्या इंद्रियामध्ये बल येते. बरोबर आहे की नाही? तपाचं बळ आहे, तपाचं बळ. ज्ञानोबाची ओवी सांगतो. एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी. बरोबर आहे की नाही महाराज? प्रतिसृष्टी निर्माण करण्याची पावर येते. कशामुळं? तपामुळं. 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 तपाचं तपाचे
ते तपाचं एक बळ आहे मला, तप. त्याच्या पुढचं जे बळ आहे त्याला ज्ञानाचं बळ म्हणतात. ज्ञानाचं बळ एवढं मोठं आहे, जगातले सगळे बळ तिथं फिक्के पडतात. ज्ञानाचं बळ, बऱ्याच लोकांकडे महाराज ज्ञान असतं. ज्ञान हे महाराज डोळस बळ आहे, डोळस. त्याच्या पुढचं एक बळ आहे धर्माचं बळ. धर्माचं बळ ऐका. तो धर्मराजा तो पुण्य राशी, का दूत खेळे दुर्योधनाशी, हरोनी कांता केली उपाधी, विनाश काले परित बुद्धी. धर्माचं बळ आहे, धर्माचं. खरं तर त्यांचं नाव युधिष्ठिर आहे, पण त्यांना काय म्हणतात? धर्मराज. कधीच धर्म सोडला नाही, कधीच. अलीकडच्या राजाकडे बाकी सगळे तेवढंच कमी पडायला एक. धर्माचंच बळ नाही मला त्यांच्याकडं, बाकी गडगंज आहे सगळं, फक्त धर्माचं बळ कमी पडायलंय. म्हणून किती येऊ द्या, भस्म्याचं रोग झाल्यासारखं खाणच चालू आहे. धर्माचं बळ आहे. धर्माचं बळ नाही महाराज अलीकडल्या राजकडे. 9 प्रकारचं बळ मी सांगितलं. चला पुढे सांगतो तुम्हाला मी. पुढे महाराज अजून एक बळ आहे, अजून एक बळ आहे, त्याला वैराग्याचं बळ म्हणतात. परमपद बळ, वैराग्याचे परमपद बळ, वैराग्याचे परमपद बळ. एक नवीन प्रमाणात भर टाकली. अंगी वैराग्याचे बळ, म्हणजे प्रमाण पाठ नाही असं नाही, पण चिंतनाला नव्हतं. अंगी वैराग्याचं महाराज, वैराग्याचं एक बळ आहे. पुढं भक्तीचं बळ आहे, भावार्थाचं बळ आहे. कैसे भावार्थाचे बळ, देव झाला तिचे बाळ. महाराज हे भावार्थाचं भक्तीचं बळ आहे. पुढे चला महाराज अजून एक बळ सांगतात, योगाचं एक बळ आहे महाराज. योगाचं, ज्याचं मन चंचल आहे ना, चंचल, त्यानं योग साधना करायची महाराज, मन शांत होतंय. मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चंचल. योगाचं बळ. आणि शेवटचं बळ सांगतो मी तुम्हाला, निश्चयाचं बळ. माणसाचा निश्चय असला ना, ते एक प्रकारचं बळच आहे. निश्चयाचं बळ, जवळजवळ मला वाटते 14 प्रकारचं बळ मी तुम्हाला सांगितलं. हे सगळे बळ मिळवण्याकरता खूप मोठे प्रयत्न करावे लागतात, खूप हाल अपेष्टा सहन करावे लागतात, तेव्हा हे बळ अंगात येतात. सहजासहजी येत नाहीत. मी तुम्हाला संतांचे पुरावे दिले त्याच्याकरता. हे बळ कमवण्याकरता काय काय करावं लागतं. पण ऐका, जगद्गुरु महाराज संत तुकाराम महाराज सांगतात, हे सगळे बळ कोणालाही प्राप्त करता येतात, पण साधूचं जे बळ आहे ना, ते कोणाकडेच नाही. ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत, कोणाकडेच नाही महाराज ते बळ. मग महाराज तुम्ही जे बळ मिळवलं किंवा प्राप्त केलं किंवा जे संपादन केलं, त्याचा विधी काय? महाराज म्हणले लय सोपा आहे. काय? काहीच केलं नाही आम्ही जगातला बलवान असणारा परमात्मा, त्याचं दास्यत्व स्वीकारलं आणि आम्ही बळीवंत झालो.
गेला चढपुर्वीचा बरोबर. ते कैलास बोर मोतीराम महाराजची कृपा आहे बरं काय. नाही खरंच आहे. विशेष म्हणजे ती माणूस कबूल करते, महाराज मी विचित्र माणूस आहे म्हणे, पण तरी मी जे जिवंत आहे का म्हणे फक्त मोतीराम महाराजची कृपा आहे, मी कोणालाच मानित नाही म्हणे, जगात दुसऱ्या कोणालाच मानित नाही. खरंच आहे कृपा, मानलं पाहिजे. बघा तुम्ही त्यांनी बरोबर ते नाही सूत्र जुळत पण बरोबर जुळून आणलं. जे कसं जुळून गेलं त्याला तेल मीठ लावून जाग्यावर आणणं याला तर कलाकार म्हणतात ना, दुसरं कलाकार कशाला म्हणतात. ऐका महाराज म्हणतात बळीयाचे अंकित, आम्ही काही केलं नाही, आम्ही काय केलो भगवान परमात्म्याचे आम्ही काय झालो अंकित झालो. अंकित अंकित म्हणजे काय रे पोरं सांगा रे, सोपान सांग रे. अंकित म्हणजे काय? अंकित म्हणजे अंकित नावाचं पोरगच गावातलं धरून आणशील. अंकित होणं म्हणजे काय होणं, त्याच्या आज्ञेत राहणं, याला काय म्हणतात अंकित. बरोबर बरोबर. ऐका गुरुच्या अंकित शिष्यानं राहावं, गुरुच्या अंकित शिष्यानं राहावं, बापाच्या अंकित पोरानं राहावं, सासूच्या अंकित सुनेनं राहावं, तसं भगवान परमात्म्याच्या अंकित भगवत भक्तानं राहावं. हा नियम आहे. अंकित झालं की त्याचं सगळं वैभव महाराज याला येत असतं. कसं काय सांगतो मी तुम्हाला. एखादे गुरु महाराज वारले, एखादे त्यांचा जो शिष्य त्यांना अनुसरून चालणारा, लोक काय करतात हळूहळू हळूहळू म्हणले आता महाराज वारले, आता काय करा महाराजच्या गादीवर यांना बसवा. आता गादेचं नावच काढ वाटण झालं कैलास भाऊ मला, माझी शपथ वाटते गादेपेक्षा घोंगड्या लई बऱ्या. मग ते आपण काय करतो त्यांना तिथं महाराज घोषित करून टाकतो. बरोबर आहे की नाही. विठ्ठला विठ्ठला मला एक जण म्हणला बरं आहे बंडा त्याच्या गादीवर बसा. मला तात्याच्या गादीवर बसाय, तात्याला तरी गादी आधी पाहिजे, तेच बुवा घोंगड्यावर झोपते, मी कुठं गादीवर बसू. ऐका ऐका महाराज सांगतात अंकित झालं की त्याचा फायदा होतो. फायदा होतो का नाही होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्या गावचं पोरग आपल्या देशाच्या सेवेकरता सीमेवर गेलं, 4-6 वर्ष ड्युटी झाली आणि पोरग महाराज देश सेवा करत असताना शहीद झालं आणि घरी त्याची बायको छोटस पोरग माय बाप बहीण भाऊ सगळे घरात होते. त्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. महाराज त्या दुःखातून त्याला तर आपण वरी काढू शकत नाही. मग सरकार काय करते त्यांना थोडा मदत निधी देते, 5-50 लाख म्हणा, काही 1 कोटी रुपये मनावरून पाठवते. महाराष्ट्र शासन काय पाठवते तो सगळा निधी, तो निधीचा चेकवर सही करून तो निधी घेण्याचा अधिकार कोणाला असतो पोरो पटपट बोला. तो घरातल्या मेंबर पैकी तो पैसा घेण्याचा अधिकार कोणाला असतो. हा कोणाला कोणाला बायकोला बायकोला कोणाला सांगा. तसं काय ना तुम्ही कोणालाही सांगा. कोणाला असते बरोबर पत्नीला. उत्तर बरोबर आहे. मग घाबराय काय झालं इतकं, मी काय खाणार नाही काय नाही तुम्हाला. बरोबर आहे पत्नीलाच अधिकार असतो. बरं घरामध्ये माईनं 9 महिने त्याला पोटात वागवलेला असते का बायकोनं, आणि मग तिला अधिकार कस काय, अधिकार तिला कस काय. मग अधिकार कोणाला पाहिजे नियमानुसार माईला पाहिजे. बापानं शिकून मोठं केलं नोकरीला लावलं, मग अधिकार कोणाला पाहिजे बापाला पाहिजे. भावानं मला स्वतःचं शिक्षण सोडलं आणि भावाचं शिक्षण पूर्ण केलं, अधिकार कोणाला पाहिजे भावाला पाहिजे. महाराज 25 वर्ष हातामध्ये राखी बांधली, त्या बहिणीला अधिकार पाहिजे, पण अधिकार कोणाला, ही कालची फटकडी आलेली तिला, अधिकार तिला भेटतो का नाही. पण ऐका अधिकार बायकोलाच भेटला पाहिजे. कारण काय आईचं जीवन, बापाचं जीवन, बहिणीचं जीवन, भावाचं जीवन प्रेम करते पण समर्पित नसते, अंकित नसते त्यांचं जीवन. पण बायको महाराज 4-6 वर्षापूर्वीची येते, पण ती नवऱ्याला सगळं जीवन समर्पित करते. कस काय मी तुम्हाला उदाहरणाने पटवून देतो. केस तिचे असतात केस, पण केसामध्ये जे भांग असतो ना, भांगात कुंकू काय सिंदूर म्हणतात, ते सिंदूर कोणाच्या नावचा असतो नवऱ्याच्या नावचा. कपाळ तिचं असतं, पण कपाळावरलं कुंकू कोणाच्या नावचं नवऱ्याच्या नावचं. गळा तिचा असतो, पण गळ्यातलं मंगळसूत्र नवऱ्याच्या नावचं. हात तिचे असतात, पण बांगड्या नवऱ्याच्या नावच्या. पायातले बोट तिचे असतात, पण जोडवे
नवऱ्याच्या नावचे. आणि नवरा मेल्यानंतर याच्यातला एखादा तरी दागिना तिच्या अंगावर ठेवतात का हो? नाही. शरीर त्या बाईचं आहे, पण ते सगळं शरीर तिनं लग्न झाल्यानंतर नवऱ्याला समर्पित केलेलं असतं. याला म्हणतात अंकित होणं. म्हणून तिला अधिकार आहे, म्हणून तिला अधिकार आहे. समर्पित असते ती बाई महाराज. तसं भगवत भक्त हा देवाला समर्पित असतो, म्हणून भगवत भक्ता इतका अधिकार जगात कोण्या दुसऱ्या भक्ताला नाही. महाराज म्हणतात भक्ती करणारा जो भगवत भक्त आहे त्याला तो अधिकार आहे. अंकित जीवन आहे, अंकित. दुसरा अंकित होण्याचा फायदा, त्याचं सगळं वैभवीला भेटतंय. त्या पोराच्या नावावरची प्रॉपर्टी, घर दार बंगले गाड्या कोणाला भेटते? बायकोलाच भेटते. याचं कारण अंकित आहे. बरं तेवढंच नाही, लोक सगळे गावातले म्हणतात ही कोणाची बायको आहे, कोणाची बायको म्हणतात. आपल्या गावातल्या मिलिटरी मॅनची बायको आहे, मिलिटरी मॅन. महाराज ती मिलिटरीत गेली होती का? पण तिला आपोआप नाव आलं का नाही? मिलिटरी मॅन नाव आलं का? बरं आपल्या गावात जर एखादा शिक्षक असेल, मास्तर असेल, तर त्याच्या बायकोला आपण काय म्हणतो? तिला म्हणलं ना सही करा, सही, ती म्हणती लावा अंगठ्याला शाई. तिला सही सुद्धा येत नाही, पण तरी तिला फुकट पदवी मिळते का नाही? काय मास्तरीन. मास्तराच्या बायकोला मास्तरीन, वकिलाच्या बायकोला वकिलीन, डॉक्टराच्या बायकोला डॉक्टरीन, कलेक्टरच्या बायकोला कलेक्टरीन, आणि बुवाच्या बायकोला बुईन. महाराज जीवन समर्पित असते, समर्पित. समर्पित जीवन महाराज सगळं प्राप्त करते. आता एक जुने लोक सांगायचे म्हणून सांगून जातो, थोडा वेळ आहे म्हणून सांगतो. असं तुमचं हे पिपळगाव आहे की आता असा रोड होता, आणि त्या रोडाचं काम चालू होतं. रोडाचं काम चांगलं चाललंय का नाही हे पाहण्याकरता कलेक्टर आला स्वतः. माग पोलिसाच्या 2 गाड्या, पुल पोलिसाच्या 2 गाड्या, काय 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 काय. नवीनच 25, 27, 28 वर्षाचं पोरग कलेक्टर झालेलं, गाडीमध्ये बसलं, देखणं गोरं गोमटं पोरग, आणि ते काम बघण्याकरता आलं. काम चालू होतं, आणि काम चालू असताना ते लोक काही गिट्टी फोडत होते, दगड फोडत होते, आणि त्या दगड फोडणाऱ्या तंड्यावरचे लोक तिथं दगड फोडत असताना महाराज त्याच्यामध्ये काही महिला काम करत होत्या, काही माता मावल्या, आणि त्या माता मावल्यामध्ये एक सुंदर देखणी तरुण 22-23 वर्षाची पोरगी सुद्धा काम करू लागली. पण दिसायला लई देखणी होती. अख्ख्या कुंभमेळ्याचा आकर्षण काय ठरलं कैलास भाऊ माहितीये का? अख्ख्या कुंभमेळ्याचं आकर्षण कोणतं? मोनालिसा. काय येडे लोक आहे तो, एवढे विरक्त साधू, त्याचं कोणी चित्र दाखवलं नाही, आणि ती गारेळ्या डोळ्याची पोरगी तीच कुठे थोबाड घेऊन पुढे यायची. मोनालिसा, ममता कुलकर्णी आणि IIT बाबा, 2-4 जण दिसायली. तर कुठे सगळ्या कुंभमेळा त्याच्यावरच झालाय. पोरगी दिसायला देखणी होती. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची. कलेक्टरनं सांगितलं ही पोरगी कोणाची? म्हणले मुकदमाची. बोलवा मुकदमाला. बोलवलो मुकदमाला. काय मुकदम? काय नाही साहेब, बरं आहे साहेब, चांगला आहे, बरं आहे, आनंद आहे, बरं आहे का? हो. ही पोरगी कोणाची? माझीच आहे. लग्न नाही झालं? नाही. का? साहेब पोटाची खळगी भरायलाच पैसे पुरत नाही, तिचं लग्न कधी करू? लग्न तर महागाई कशी झाली. काळजी करू नका, तुमच्या पोरीच्या लग्नाची जिम्मेदारी मी घेतली म्हणे. तुम्ही? हो. त्याला वाटलं देईल एखादं पोरग बघून. नाही 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 म्हणला, मी स्वतःच तिच्या बरोबर लग्न करणार आहे. कोण? कलेक्टर, क्लास 1 ऑफिसर. असं होत नाही बरं का कधी. उग शाळेचा चपराशी झालं तरी त्याला भलती किंमत आली. 25 लाखाशिवाय खाली उतरणं झालंय. आता मोतीराम बुवा डिमांड कमी झाली. आता पोराचे बाप बळेच म्हणायचं जय हरी, ते म्हणते व्हा पुढल्या घरी, 2 वर्ष करायचं नाही. पोरो बघा, मे महिन्यापर्यंत मेळ लागला तर लागला, नाही लागला तर माझ्या गाडीत बसा ना, आळंदीला चला. लय अवघड झालंय. लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर त्या पोरीला महाराज कीर्तनात लगेच होते. लग्न झालं आणि नेमकी कलेक्टरची पोस्टिंग मुंबईला झाली. कुठं? मुंबईला झाली, ठाण्याला पोस्टिंग झाली. तिला घेऊन गेला तिकडं. आता ही पोरगी निवळ वाड्या वस्त्यावर फिरलेली, इकडं तिकडं. महाराज मुंबईमध्ये याच्या घरला जाय, त्याच्या घरला जाय, सगळी गल्ली फिरून यायची ती दिवसभरात. ते कलेक्टर म्हणला काय पागल आहेस का काय? तू काय साधारण छपरी माणसाची बायको आहेस का काय? तू कलेक्टरची बायको आहे आणि तू कुठे फिरती? नाही हो म्हणे, मला एका जागेवर बसून राहायची सवयच नाही, इथंच बसायचं म्हणे. ठीक आहे. तो कलेक्टर तिला बोलायचा. बोलल्यानंतर म्हणायचं, तिचं नाव होतं कोमल. कोमल, ती म्हणायची काय? अगं मला नाश्ता देतेस काय? हा. अगं मला जेवायला देतेस काय? हा. ते म्हणलं अगं जरा मात्र्यामध्ये बोल की, मग छातीत दबायली. म्हणलं तू बोलल्या जरा व्यवस्थित बोल ना.
ती म्हणली अहो माझी काय चूक आहे मालक, मी वाड्या वस्त्यावर राहिलेली पोरगी, मला कुठंच भाषा येते, मला जरा शिकवा. ते म्हणला हो मी तुला शिकवतो. बस त्यानं शिकवायला सुरुवात केली. ते म्हणला मी तुला विचारीन कोमल. तू म्हणायचं काय? अगं माझे मित्र आलेत, जरा गाजराचा हलवा करतेस का? तू म्हणायचं हो. लवकर माझ्या बुटाला पॉलिश करून देतेस का? तू म्हणायचं हो. मी म्हणेल अगं माझा जेवणाचा डबा तयार झाला का कोमल? तू म्हणायचं हो. अशी दिनचर्या ठेवायची. आता मी जे तुला सगळं सांगितलं ते तुझ्या लक्षात आलं का? ती म्हणती हा. काही उपयोग नाही त्याचा. म्हणला काय फायदा? एका दिवशी तिथं गल्लीमध्ये होता सत्यनारायणाचा कार्यक्रम. गल्लीतले लोक म्हणले साहेब नवीन नवीन कलेक्टर तुम्ही इथं जॉईन झालात, या ना आमच्या सत्यनारायणाला जोडीनं आरतीला या. ते म्हणला बघा मी एकटाच येईल, माझ्या बायको काय माझी बायको येणार नाही. म्हणला मी एकटाच येतो. काही लोकांना बायको करायची लई हौस असते, मात्र संग न्यावंच वाटत नाही कुठं, एकलीच बोंबलं थिंडतात. ती म्हणली अहो मला एकदा न्या ना. मी काही बोलणार. अगं तो तोंड म्हणजे गटार आहे गटार, तुला नेणं परवडत नाही म्हणला. मी म्हणली तोंडावर हाताची घडी तोंडावर बोट, मी काहीच बोलत नाही पण मला न्याच. नेलं महाराज, दागिने डोगिने सगळे अलंकार. गेल्या बाया म्हणल्या या कलेक्टर बाई या 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 या. हळदी कुंकू झालं. बाया म्हणल्या घ्या नाव. नवऱ्यानं तिकून खुनीला त्याला माहित होती काय धोरणात बोलणार नाही नीट, हिच्या वळणावर जाईलच ही. आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव. आधी होता वाग्या मग झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव. बोलायचं ना. ती म्हणून काय करीत नाही म्हणली. बाया म्हणल्या घ्या 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 बाई नाव घ्या. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. कलेक्टर साहेबानं केला माझा अंगीकार, त्यांचे उपकार सांगू काय? कलेक्टर साहेबानं माझा केला अंगीकार, त्यांचे उपकार सांगू काय? कलेक्टर साहेबाचंच नाव घेते वाडे माय. बरोबर. महाराज स्वभाव नाही गेला, पण एवढ्या अनपड पोरीला सुद्धा कलेक्टर पदवी प्राप्त झाली का नाही झाली? ज्याचा आपण अंकित होतो त्याचं नाव रूप गोत्र संपत्ती सगळी आपल्याला मिळते. म्हणून भगवान परमात्मा मुळात कसा आहे माहिती का? मुळात भगवान परमात्मा हा बळीवंत आहे, बळीवंत. म्हणून महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत, आम्ही बळीवंत झालो. महाराज म्हणतात बळीवंत. आता इथं महाराज म्हणू शकले असते बलवान, पण महाराज बलवानाला सीमा आहे आणि बळीवंताला सीमा नाही. ऐका, धनवंत वेगळा आणि धनवान वेगळा. आम्ही तुम्ही धनवान आहोत पण कुबेर हा धनवंत आहे. बरोबर आहे. आम्ही तुम्ही पुण्यवान आहोत कारण थोडं बहुत नाव घेतो म्हणून पुण्यवान आहेत, पण साधू संत हे पुण्यवंत आहेत. काय आहेत? पुण्यवंत. आणि आम्ही तुम्ही पुण्यवान. आमच्याकडे धन आहे, आम्ही धनवान, पण कुबेर धनवंत. साधू संत पुण्यवंत, महाराज साधू संत बळीवंत. आम्ही बलवान आहोत पण बळीवंत नाहीत. कशावरून? व्याकरणाचा नियम आहे, ज्या शब्दाला वान प्रत्यय लागतो त्याला मर्यादा असते आणि ज्या शब्दाला वंत प्रत्यय लागतो त्याला मर्यादा नसते. कसं काय? तुम्हाला मी उदाहरण सांगतो. पोरो, तुमच्या घरी पाणी साठवायला काय रे? टाकी. कशाची? सेंटेक्सची टाकी. बरोबर आहे. टाकी. त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी असेल? 500 लिटर, 1000 लिटर, 2000 लिटर. बरोबर आहे. मोजता येतं कारण टाकी ही जलवान आहे. पण समुद्रात किती लिटर पाणी आहे मोजता येईल का? नाही, कारण समुद्र हा काय आहे? समुद्र हा जलवंत आहे, जलवंत. महाराज म्हणतात तसं आम्ही भगवान परमात्म्याचे दास झालो आणि आम्ही बळीवंत झालो कारण आमच्या बळाला मर्यादा नाही. महाराज बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, करू सर्व सत्ता सर्वांनी, करू सर्व सत्ता सर्वांनी. बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, करू सर्व सत्ता आम्ही झालो बळीवंता, करू सर्व सत्ता सर्वावरी. आता ऐका, आता थोडा अजून रिपट या. तुमच्याकडे जर शारीरिक बळ असेल तर सैन्यात जाता येतं,
तुमच्याकडे जर मनोबल असेल तर युद्धराचं रणांगण जिंकता येतं. तुमच्याकडे जर बुद्धिबळ असेल तर विद्वानांची सभा जिंकता येते. तुमच्याकडे जर पैशाचं बळ असेल तर काही विकत घेता येतं. तुमच्याकडे जर सत्तेचं बळ असेल तर करोडो रुपये कमवता येतात. तुमच्याकडे लौकिकाचं बळ असेल जगाला ताब्यात ठेवता येतं. तुमच्याकडे तपाचं बळ असेल तर होत्याचं नव्हतं करता येतं. तुमच्याकडे ज्ञानाचं बळ असेल तर जगाला पायापाशी झुकवता येतं. तुमच्याकडे धर्माचं बळ असेल तर देवाला सुद्धा झुकवता येतं. वैराग्याचं बळ असेल तर पूज्य होता येतं. भक्तीचं बळ असेल तर देवाला प्राप्त करता येतं. योगाचं बळ असेल तर मनाला शांत करता येतं. निश्चयाचं बळ असेल तर महाराज जीवनात ध्येयापर्यंत जाता येतं. पण महाराज तुमच्याकडे जे बळ आहे त्या बळाचा फायदा तुमच्या जीवनात काय झाला? महाराज म्हणतात काय फायदा झाला? लाताळीला हा संसार, लाताळीला हा संसार, लाताळीला संसार, लाताळीला हा संसार, लाताळीला हा संसार, लाताळीला संसार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला लाताळीला संसार, केला षड उर्मीचा मार. महाराज म्हणतात आम्ही त्या बळाच्या जोरावर काय केलं? दोन गोष्टी केल्या. संसाराला लाथ मारली आणि षड उर्मीला जिंकलं. सोपं नाही तेवढं बरं काय. संसाराला जिंकणं मला सोपं आहे? अहो संसाराला तर द्या सोडून. बरेच लोक जीवनामध्ये साधू म्हणून घेतात साधू, पण संसार जिंकलेले असतीलच असं सांगता येत नाही. ऐका मी कायम सांगत असतो, पतिव्रता म्हणून घेणं सोपं आहे पण शेवटापर्यंत पतिव्रते जाणं कठीण आहे. साधू म्हणून घेणं सोपं आहे पण शेवटापर्यंत साधूचं बळ जाणं तप जाणं कठीण आहे. महाराज जीवनामध्ये शूर म्हणून घेणं सोपं आहे पण शेवटापर्यंत शूरपणा टिकणं कठीण आहे. म्हणून ऐका जुने लोक म्हणायचे, साधू ओळखावा रणात, पतिव्रता ओळखावी सरनात, शूर ओळखावा रणात. रणात शूर पतिव्रता सरनाथ, बरोबर आहे, पतिव्रता सरनाथ, साधू मरणात. मरणात असं म्हणतात. मला काय जास्त अभ्यास नाही पण असं जुन्या लोकांचं मी ऐकलेलं. पतिव्रता सरनाथ आणि साधू मरणात. साधूचं मरण जर चांगलं झालं तर समजून घ्यायचं साधू महात्मा होता. आणि पतिव्रता नवऱ्याचा जर नवरा मेला तर त्या नवऱ्याच्या सरणामध्ये हसत हसत जर उडी टाकली समजून घ्यायचं ही पतिव्रता आहे. जुन्या काळातला दृष्टांत जुने लोक सांगायचे. सतीचे ते घेता वान आणि बहु कठीण परिणामी. काय झालं पूर्वीच्या काळातला जुन्या काळातला दृष्टांत, जुन्या काळातला
एका बाईनं पण केलं, मी पतिव्रत आहे, मी पतिव्रत आहे, मी पतिव्रत आहे. एक जण म्हणला, राम भाऊ नवऱ्याला रोज कुटीती रे ही, आणि ही पतिव्रता म्हणून गेली. म्हणला स्वतःला. म्हणले थांब, तू मेल्यावर नाही तर तू नवरा मेल्यावर दोघांपैकी एक कोणतरी मराव, मग कळल. योगावन 5-6 महिन्यात तिचा नवरा मेला. मेल्यानंतर म्हणले 2 वाजताचा मातीचा टाइम दिला होता. नवरा मेलेला कळाला, ती काय पतिव्रता नव्हतीच. दरवाजाच्या मागच्या दरवाजाने गेली आणि तिकडं शेतामध्ये एक हुडवा होता, हुडवा गवऱ्याचा. त्या हुडवा असा कोरलेला, त्या हुडव्यात जाऊन बसली. कोणीच पाहिलं नाही तिला, कोणीच. पण एक गुरुवाचं पोरग होतं असं बारकं, त्यानं पाहिलं. सगळं गाव परेशान. काढा म्हणले आंघोळीला. अहो आंघोळीला काढा, पण याची बायको कुठं आहे, याच्या संग सती कोण जाईल. आता गावात मडण पाटलाला कोड. पाटील म्हणला मला तर घामच फुटलाय, आता कसं काय करावं, सोयरेदारी आले सगळं लोक, याला कसं काय करावं. ते गुरुवाचं पोरग जे होतं काय, ते म्हणलं पाटील मला 100 रुपये देता का, मी सांगतो त्या बाईचा पत्ता. पाटील म्हणला 500 रुपये घे, मग पटकन सांग. ते पोरग म्हणलं या माग. 500 रुपयाची घेतली, नोट घेतली, खिशात टाकली, गेलं. त्या हुडव्यापाशी नेलं. म्हणला ह्या हुडव्यात लपली. पाटील म्हणला चल चल. हाताला धरलं, तिला काढलं महाराज. नवऱ्या संग आंघोळ घातली, हिरवं लुगडं नेसवलं, तिला हिरवा चुडा भरला, मळवट भरला, केस मोकळे सोडले आणि तिला महाराज नवऱ्या संग सती जाण्याकरता काढलं. सगळ्या गावानं मिरवणूक काढली आणि स्मशानामध्ये तिचं सरळ रचलं, नवऱ्याचं सरळ शेजारी शेजारी रचलं. नवऱ्याचं डेड बॉडी वरी ठेवली आणि नवऱ्याला 5 प्रदक्षिणा करून मग उडी मारायची अशी पद्धत होती जुन्या काळामध्ये. तिनं उडी मारण्याकरता पहिली प्रदक्षिणा केली, दुसरी केली, तिसरी केली आणि त्या गुरुवाच्या पोराकडे असे डोळे टप्पुरेच्या टप्पुरे करून बघू लागली. म्हणली परदिशा तू यामुळेच मला जावं लागलं, नाही तर याच्या हाताला लागली नसते. महाराज 4 प्रदक्षिणा केल्या आणि 5व्या प्रदक्षिणेच्या वेळेला उडी मारायच्या टायमाला बरोबर तिनं त्या गुरुवाच्या पोराचा हात धरला आणि सरणात उडी टाकली त्या पोराला घेऊन. तेव्हापासून मन पडली, सतीनं सतपण केलं आणि गुरुवाचं पोरग फुक्कट मेलं. तेव्हापासून मन पडली. महाराज पतिव्रता म्हणून घेणं सोपं आहे, परंतु पातिव्रत्य टिकवणं कठीण आहे. तसं साधू म्हणून घेणं सोपं आहे, पण कधी इंद्रिय धोका देतील आणि कधी रस्त्यावर आणतील काय गॅरंटी नाही. म्हणून महाराज म्हणतात संसाराला लात मारणं एवढं सोपं नाही आणि उर्मिला जिंकणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. मोतीराम भाऊ, मी एका मोठ्या महाराजाला विचारलं, मोठ्या चांगल्या मोठ्या गादीवर आहे ते महाराज. मी त्यांना विचारलं महाराज षडउर्मी म्हणजे काय हो. षडउर्मी ते म्हणले मला काय तेवढा अभ्यास नाही. म्हणलं षडउर्मी नाही 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 म्हणले, मला त्याच्यात त्या भानगडीत मी पडतच नसतो, नाकाव बुकीच घालावं म्हणलं तुझ्या. सगळ्या लोकांना उल्लू बनवायलाच की काय गुरु म्हणू म्हणू. नाही नाही म्हणला षडउर्मी. म्हणला उद्या सांगतो मी तुम्हाला. मला उद्या सांगा षडउर्मी. त्यानं मला षडउर्मी सांगितल्या. दुसऱ्या दिवशी महाराज काम क्रोध लोभ मद. म्हणलं मूर्खा ते षड विकार आहेत, षड विकार आहेत ते. तुम्हाला खरं सांगू का, हे सूत्र बहुतेक जुळतच नाही. गुरु आणि विद्वता हे सूत्र जुळत नाही, मुळात जुळतच नाही ते सूत्र. जे लोक विद्वान आहेत काय ते गुरु नाहीत, लय लांब आहेत समाजापासून. आणि जे गुरु आहेत का ते विद्वतेपासून हजारो किलोमीटर दूर आहेत. काहीच संबंध नाही त्यांचा विद्वतेचा. ते राऊत बाबा सांगतात बघा, त्यांचा आणि शास्त्राचा, त्यांचा आणि वाङ्मयाचा सुतराम संबंध नाही, त्यांचा सुतराम संबंध नाही. चला षडविकार कशाला म्हणतात ते मी तुम्हाला सांगितले. पण महाराज म्हणतात केला षड उर्मीचा मार. ऐका 6 उर्मी प्रत्येकाच्या महाराज शरीर जवळ आहेत. प्रत्येकाच्या 2 प्राणाच्या, 2 मनाच्या आणि 2 शरीराच्या. जन्म आणि मरण, क्षुधा आणि तृषा आणि महाराज जन्म मरण क्षुधा तृषा, भूक आणि तहान. बरोबर आहे. हर्ष आणि शोक, हर्ष शोक क्षुधा तृषा आणि जन्म मरण, ह्या 6 प्रकारच्या उर्मी आहेत. ह्या 6 प्रकारच्या उर्मीला ज्यांनी जिंकलं, ज्यांनी मारा केला, महाराज म्हणतात ते कशाच्या जोरावर. भगवान परमात्म्याने आम्ही शत्रू केलं, आम्ही बळीवंत झालो आणि त्या बळाच्या जोरावर आम्ही षड उर्मीचा मारा केला. महाराज म्हणतात लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. विठोबा कुमारी हरी विठोबा
माझे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत महाराज. मला वेळेच्या पुढून कीर्तन करायला आवडत नाही बरं का. इमानदारीने ते 9ला 2 मिनिटं कमी असताना माझ्या हातात विना दिलाय. मी घड्याळाकडे पाहूनच उभं राहिलो. म्हणून आपण कीर्तन वाढवण्यात मजा नाही. बरोबर किती तास प्रवचन? 1 तास. कीर्तन 2 तास. पिक्चर 3 तास. तमाशा रात्रभर धिंगाणा. जा माळेगावला. म्हणून फक्त 2 तास कीर्तन. आपल्या वेळेच्या पुढे मर्यादेच्या पुढे कीर्तन करायचे नाही. म्हणून बरोबर माझ्या नियोजित वेळेत कीर्तन संपलंय. तुम्ही म्हणले महाराज अभंग नाही संपला की? अभंग कधीच संपत नाही. आपणच संपणार एक दिवस. अभंग नसते संपत. किती कडवे सुटले आपले? 2 सुटले. राहिले किती? 2 राहिले. पण आता राहिले तर राहू द्या. मग आता काय त्याला पर्याय नाही. कधीतरी परत असंच कधीतरी तुमची ओळख धरीन बाकी तिकडे नेऊ नका. कधीतरी परत हे 2 कडवे सांगण्याचा प्रयत्न करू. या अभंगाचा अर्थ बाबराव महाराज असा आहे, असा माझा मुळीच दावा नाही. गुरु कृपेनं मला जे सांगता आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते त्यांचं, जे वाईट असेल माझ्या पामराचे दोष आहेत. या अभंगावर मी जे काही बोलू शकलो ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेतले माझे गुरुवर्य बंडा तात्या महाराज कराडकर यांचं ऐकून तुमच्या समोर मांडलं. झालेली कीर्तनाची सेवा भगवान विश्वेश्वराच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. बरबडी गाव एवढं जवळ आहे, पण कधीच 25 वर्ष झालं मी कीर्तन करतो, पण माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन झालंय. चला असंच म्हणतात, बरोबर आहे की नाही? काकत कळसान गावाला वळसा. मी पार मोतीराम बोला माहिती, मुंबईला गेलो, पुण्याला गेलो कीर्तन करायला, पण बरबडीला पहिल्यांदाच आलो आहे की नाही. पण तरी सुद्धा उशिरा का होईना पण येण्याचा योग आला. काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं. गाव छोटं आहे पण कार्यक्रम एवढा मोठा करतात, तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. हे कलाकारांना काय तोंडाचा खेळ नाही, हे सोपं नाही. महाराज 10-20 गोरं सांभाळलेले परवडतात, पण 5 महाराज लोक परवडत नाहीत. लय अवघड काम असते. एक म्हणते मला हे गरम पाणी पाहिजे, एक म्हणते मला गार पाहिजे, एक म्हणते मला तिखट पाहिजे, एक म्हणते गोड पाहिजे, एक म्हणते लय 12 भानगडी असतात. ते तुम्ही म्हणले तुम्हाला कसं काय? मी सांभाळलेले आहेत महाराज लोक माझ्या घरी, म्हणून सांगतो मी तुम्हाला. म्हणून ही जी मंडळी आहे ना, पण तरी सुद्धा तुमच्या छोट्याशा गावात राहून महाराज एवढा सुंदर कार्यक्रम वठवतात. आमचे शिवाजी भाऊ आहेत, कैलास महाराज आहेत, मोतीराम भाऊ आहेत, सगळेच टाळकरी गुणीजन गायक वादक महाराज मंडळी, आमचे धीरज महाराज आहेत, आपल्याच गावचे जुने कीर्तनकार आदरणीय नारायण महाराज हेही आहेत, आदरणीय बाबुराव महाराज हेही आहेत. सगळ्या गावातले ग्रामस्थ मंडळी, बसलेल्या सर्व माझ्या माता माऊल्या, तरुण वर्ग, सगळ्यांना धन्यवाद देतो. तरुण पोरांना माझी सूचना आहे, माझं कीर्तन सार्थकी लागावं तुम्हाला वाटतं का? वाटतं. मला तुम्हाला किती पाकिट द्यावं वाटते? हजारावर नका हो, थोडं पुढं चला की. किती दिवस अडकीता हजारावर किती वर्ष? मला असं वाटते, मला तुम्ही 1,00,000 रुपये 2,00,000 रुपये पाकिट द्यावं असं वाटतंय. देणार का मग मला तुम्ही पाकिट? आहे का? फक्त एकच काम करा. शिवरात्री येऊ द्या, महापर्वणी आहे. त्या शिवरात्रीच्या महापर्वणीवर विश्वेश्वराच्या चरणावर एक काम करा. खिशात हात घाला, तुमच्या खिशात हात घाला. पैशासाठी म्हणेन मी. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगरेट जर काय असेल तर ते काढा आणि उद्याच्या उद्या काशी विश्वनाथाच्या मंदिरात देवाला साक्षी ठेवून सोडून द्या. जर गावातले 10 तरुण पोरं जर निर्व्यसनी झाले तर मला 10,00,000 रुपये दक्षिणा भेटली. 10,00,000. असं तुम्हाला कोणताच कीर्तनकार सांगणार नाही. उलट तुमच्या टाळूवरचं लोणी चाटू जास्त खाईल. पण हे जर तुम्ही केलं तर मला असं वाटतंय, मला अजून आनंद. लाभले आयुष्य तुके ते जगावे चांगले, पाऊले टाकू पुढे जे थांबले ते संपले. येतला जो श्वास आता तो पुन्हा ना थांबणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरू मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज